विष्णू पुराण आणि पद्म पुराण यामध्ये मोहिनी एकादशी व्रत आणि त्याचे महत्त्व सांगितले आहे। मोहिनी एकादशीचे व्रत केल्याने भगवान श्री हरी विष्णू आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करतात, तसेच मोक्ष प्राप्ती आपल्याला अगदी सहज होते। या दिवशी भगवान विष्णूंनी मोहिनी अवतार घेतला होता, त्यामुळे या एकादशीला मोहिनी एकादशी असे म्हटले जाते। नमस्कार मंडळी, मी अर्चना स्वागत करते आहे तुमचं आपल्या नमोसंभवामी या चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये मोहिनी एकादशी कधी आहे, 18 मे की 19 मे, मोहिनी एकादशीचा मुहूर्त, मोहिनी एकादशीचे महत्त्व, त्यासोबतच भगवान श्री हरी विष्णूंना कुठले फुलं प्रिय आहेत जे आपण अर्पण केल्याने आपली इच्छा मनोकामना पूर्ण होतील। आणि त्यासोबतच मोहिनी एकादशीच्या दिवशी भद्रावास योग सुरू होणार आहे, तो कधीपासून कधीपर्यंत आहे आणि भगवान श्री हरी विष्णूंची पूजा कशी करायची, मोहिनी एकादशीच्या दिवशी आपल्याला कुठल्या चुका टाळायच्या आहेत याबद्दल संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ बघत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला विसरू नका। प्रत्येक महिन्याच्या शुक्ल आणि कृष्ण पक्षाच्या 11व्या दिवशी एकादशी तिथी साजरी केली जाते। दरवर्षी वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला मोहिनी एकादशीचे व्रत केले जाते। एकादशीचा उपवास हा भगवान श्री हरी विष्णूंना समर्पित आहे। एकादशीच्या उपवासाचे शुभ परिणाम प्राप्त होऊन सर्व दुःखांपासून मुक्ती मिळते। दरवर्षी वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला मोहिनी एकादशीचे व्रत केले जाते। हिंदू पंचांगानुसार यावर्षी मोहिनी एकादशी तिथी शनिवारी 18 मे 2024 रोजी सकाळी 11:22 सुरू होईल आणि रविवारी 19 मे 2024 रोजी दुपारी 1:50 समाप्त होईल। तर उदय तिथीनुसार मोहिनी एकादशीचे व्रत हे 19 मेलाच करायचं आहे। एकादशीचे पारणाची वेळ म्हणजेच एकादशीचा उपवास सोडण्याची वेळ हे द्वादशीला 20 मे रोजी सकाळी 5:28 पासून ते 8:12 पर्यंत असणार आहे। तर आता बघूया की मोहिनी एकादशीचं महत्त्व काय आहे। पौराणिक दृष्ट्या असे मानले जाते की समुद्र मंथनाच्या वेळी देव आणि असुरांना अमृताचे भांडे सापडले होते। यावेळी देव आणि असुर यांच्यात युद्ध झाले आणि देवतावर असुरांचा विजय झाला होता। त्यानंतर भगवान विष्णूंनी मोहिनी रूप धारण करून असुरांना आपल्या मोहिनी रूपाच्या जाळ्यात अडकवले आणि देवांना अमृताचे भांडे प्यायला दिले। त्यामुळे देवांना अमरत्व प्राप्त झाले, म्हणून मोहिनी एकादशी साजरी केली जाते। या एकादशीचे महत्त्व भगवान श्री कृष्णांनी युधिष्ठिरांना सांगितले होते। या एकादशीचे व्रत केल्याने अनेक यज्ञ करण्याचे पुण्य प्राप्त होते। आता बघूया की असे कुठले 4 फुले आहेत जे भगवान श्री हरी विष्णूंना खूप प्रिय आहेत आणि ते आपण त्यांना मोहिनी एकादशीच्या दिवशी जर का अर्पण केले तर आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात। पहिला आहे कमळाचं फूल। तर कमळाचं फूल हे भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे। हे फूल शुद्धता, ज्ञान आणि सौंदर्याचे प्रतीक आहे। हे अर्पण केल्याने व्यक्तीला शुभ फळ मिळते, तसेच जीवनातील अनेक अडथळे दूर होतात। कमळाचे फूल हे माता लक्ष्मीला देखील अतिशय प्रिय आहे। दुसरा आहे चंपाचे फूल। जो व्यक्ती भगवान विष्णूंना चंपाचे फूल अर्पण करतो त्या व्यक्तीला सुख, समृद्धी आणि सौभाग्य प्राप्त होते। हे फूल शुभतेचे प्रतीक आहे। तसेच हे फूल अर्पण केलेल्या व्यक्तीला अपेक्षित असे परिणाम मिळतात, त्याच्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा येऊ लागते। तिसरा आहे मोगऱ्याचं फूल। मोगऱ्याचं फूल हे भगवान विष्णूंना प्रिय आहे। हे फूल शांततेचे प्रतीक मानले जाते। यामुळे धनाची प्राप्ती सहज होते, तसेच जीवनात चांगली आनंदाची बातमी देखील मिळू शकते। आणि या दिवसामध्ये मोगऱ्याचं फूल तुम्हाला मिळून जाईल, कारण मोगऱ्याचे फूल हे उन्हाळ्यामध्ये जास्त मिळतात। त्यामुळे तुम्ही मोगऱ्याचं फूल हे मोहिनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंना नक्की अर्पण करा। या सर्व फुलाप्रमाणेच भगवान विष्णूंना गुलाबाचे फूल देखील प्रिय आहे। हे अर्पण केल्याने व्यक्तीला सुख समृद्धीचे आशीर्वाद मिळतात, त्यासोबतच जीवनातील अनेक समस्या देखील दूर होतात। याशिवाय ग्रह दोषापासून आराम मिळू शकतो। त्यामुळे तुम्ही या 4 पैकी एक फूल भगवान विष्णूंना मोहिनी एकादशीच्या दिवशी अर्पण करण्याचा नक्की प्रयत्न करा। तर आता बघूया की मोहिनी एकादशीच्या दिवशी कुठले योग तयार होत आहे। ज्योतिषाच्या मते अनेक दशकानंतर मोहिनी एकादशीला भद्रावास योग तयार होत आहे। याशिवाय इतर अनेक शुभ योगही तयार होत आहेत। या योगामध्ये भगवान श्री हरी विष्णूची पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात। मोहिनी एकादशीला दुर्मिळ भद्रावास योग तयार होत आहे। या दिवशी भद्रा दुपारी 1:50 पर्यंत अधोलोकात राहील। भद्राच्या काळात श्रीहरी विष्णूची पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात। यासोबतच जीवनातील समस्याही दूर होतात। या दिवशी 20 मे रोजी सकाळी 5:28 पासून ते दुपारी 3:16 पर्यंत अमृत सिद्धी योग आणि सर्वार्थ सिद्धी योग तयार होत आहे। आता बघूया की मोहिनी एकादशीच्या दिवशी कुठल्या चुका टाळाव्यात। एकादशीला तुळशीचे पाने तोडू नये, कारण की तुळसी हरिप्रिय आहे आणि माता एकादशीच्या दिवशी तुळशीचेही व्रत असते। त्यामुळे एकादशीच्या दिवशी तुळशीपत्र हे तोडू नये। भगवान श्री हरी विष्णू जो काही नैवेद्य आपण भगवान श्री हरी विष्णूंना एकादशीच्या दिवशी दाखवतो त्या नैवेद्यावरती तुळशीपत्र ठेवल्याशिवाय ते ग्रहण करत नाही। त्यामुळे तुम्ही एकादशीच्या आदल्या दिवशीच तुळशीपत्र हे तोडून ठेवावे। जे उपवास करत नाही त्यांच्यासाठी सांगते की एकादशीच्या दिवशी त्यांनी तांदळाचा अजिबात
वापर करू नये, म्हणजे एकादशीच्या दिवशी चुकूनही तांदूळापासून बनवलेले पदार्थ किंवा तांदूळ खाऊ नयेत. मोहिनी एकादशीला जे लोक निर्जला व्रताचा संकल्प करतात त्यांनी चुकूनही अन्न किंवा पाणी हे ग्रहण करू नये. एकादशीच्या दिवशी कोणाचाही अपमान करू नये किंवा अपशब्द कोणालाही वाईट बोलू नये, अपशब्द बोलू नये. एकादशीच्या दिवशी श्रीहरी विष्णूंना नैवेद्य अर्पण करताना त्यात तुळशीच्या डहाळीचा समावेश करावा. तुळशीपत्र हे नैवेद्यावरती आवर्जून ठेवावे. या दिवशी मांस, मद्य, लसूण, कांदा इत्यादी तामसिक पदार्थाचे देखील सेवन करू नये. जेवणात सात्विक अन्नाचा समावेश करावा. एकादशीचा दिवस हा अत्यंत पवित्र दिवस आहे, त्यामुळे या दिवशी तुम्ही जास्तीत जास्त श्रीहरी विष्णूंची पूजा करण्याचा प्रयत्न करा, धार्मिक कार्य करा, तसेच गाईला चारा नक्की खाऊ घाला. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मोहिनी एकादशी कधी आहे, मुहूर्त काय आहे, मोहिनी एकादशीचं महत्त्व काय आहे, त्यासोबतच मोहिनी एकादशीच्या दिवशी कुठल्या चुका टाळाव्या, श्रीहरी विष्णूंना कुठले फुले प्रिय आहेत, मोहिनी एकादशीच्या काळामध्ये कुठला योग चालू होणार आहे, या सर्वांबद्दल आपण या व्हिडिओमध्ये माहिती बघितली. तुम्हाला जर या व्हिडिओतली माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलवरती नवीन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला देखील प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल. आणि हा व्हिडिओ इतरांना देखील शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा ही माहिती मिळू शकेल. धन्यवाद.